नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस बांधवांचे पोलीस स्टेशन त्याचबरोबर पोलीस वसाहतीची गेल्या काही वर्षांपूर्वी अत्यंत दयनीय अवस्था झाली होती। या दोन्ही इमारती ज्या इतर जीर्ण झाल्यामुळे पोलीस बांधवांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता आणि पावसाळ्यात या ठिकाणाची परिस्थिती आपण जर बघितली तर संपूर्ण जी चाळ आहे, पोलीस कॉलनी असेल किंवा पोलीस स्टेशनची इमारती असेल, हे गळायच्या आणि त्यामुळे पोलिसांना याचा त्रास सहन करावा लागत होता, पोलिसांच्या कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागत होता। ही सर्व परिस्थिती पाहता कोपरगावचे काही सामाजिक कार्यकर्ते असेल, पत्रकार बांधव असेल, यांनी सगळ्यांनी ही जी परिस्थिती आहे, पोलिसांच्या व्यथा ज्या आहे तर समाजासमोर मांडल्या होत्या आणि त्यानंतर कोपरगाव तालुक्याचे आजी आणि माजी दोन्ही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून माजी लोकप्रतिनिधींच्या काळात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची इमारत जी मंजूर झालेली आहे आणि त्यानंतर आजी आमदारांच्या कार्यकाळामध्ये ती पूर्णत्वास आली आणि तिचं उद्घाटन देखील झालेलं आहे। सध्या परिस्थिती आपण जर बघितली तर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची जी इमारत आहे ती अत्यंत जीर्ण झालेली आहे आणि अतिशय दुरावस्था त्या इमारतीची झालेली आहे। त्यामुळे पोलीस बांधवांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। आपण सध्या जर परिस्थिती पाहिली तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि संपूर्ण छतामधून जे पाणी गळतं त्यावेळेस खालचे जे कागदपत्र आहे ते ओले होण्याची भीती असते। अशा परिस्थितीत बसायचं कुठं, काम कसं करायचं, हा देखील महत्त्वाचा प्रश्न पोलिसांच्या समोर उपस्थित होतो आणि ही सर्व परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून पोलीस वसाहत आणि पोलीस स्टेशनच्या जे इमारती आहेत ते तयार झालेले आहेत आणि जे तालुका पोलीस स्टेशनची नवीन इमारत शहर पोलीस स्टेशनची या इमारतीच्या शेजारी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि ही इमारत बनून तयार झालेली आहे। संपूर्ण इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे। आधुनिक अशी सोयींनी युक्त अशी ही इमारत आहे, परंतु ती इमारत आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख जे आहे सोमनाथ घारगे यांनी या सर्व इमारतींची पाहणी केली आणि लवकरात लवकर याचं उद्घाटन होईल असं जाहीर केलं होतं, परंतु 2 ते 3 महिने उलटून गेलेले आहे तरी देखील या इमारतींचं उद्घाटन अजून देखील झालेलं नाही। या सगळ्या इमारती पोलीस स्टेशनची, तालुका पोलीस स्टेशनची नूतन इमारत असेल, पोलीस वसाहतीची इमारत असेल किंवा जे पोलीस अधिकाऱ्यांसाठी जी इमारत तयार करण्यात आलेली आहे ती असेल, या सगळ्या इमारती बनून तयार झालेल्या आहेत, पूर्ण झालेल्या आहेत, परंतु या सगळ्या इमारती आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या अधिकाऱ्यांची जी इमारत आहे त्याच्यामध्ये 8 फ्लॅट बनवण्यात आलेले आहे। त्यानंतर जी मोठी इमारत आहे 7 मजली इमारत आहे, जे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही इमारत आहे आणि यामध्ये 56 फ्लॅट तयार करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर पोलीस स्टेशनची इमारत, जे तालुका पोलीस स्टेशनची नवीन इमारत आहे, सगळ्या अद्यावत अशा इमारती तयार झालेल्या आहेत, परंतु या सगळ्या इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। आपण जर बघितलं तर तालुका पोलीस स्टेशनची इमारत आता मोडकळीस आलेली आहे। त्या ठिकाणी जे पोलीस बांधव, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काम करतात ते आपला जीव मुठीत घेऊन सध्या काम करत असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळे कोपरगावात येणार आहे। कारण या ठिकाणी संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडमध्ये जे आहे तर शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी या सगळेच जे नेते मंडळी आहे, महायुतीमधील सर्वच जे महत्त्वाचे पक्ष आहे त्यांचे प्रमुख नेते या ठिकाणी येणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे, पोलीस स्टेशनची इमारत असेल, पोलीस वसाहतीच्या इमारती असेल, या संदर्भातला निर्णय होईल का आणि हे सगळे नेते कोपरगावात येत असताना ज्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ज्या इमारती आहे त्यांचं उद्घाटन होणार का आणि पोलिसांना दिलासा मिळणार का, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल लोंडेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।